साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मात आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। गौतम का संन्यास समाप्त। त्या सिद्धार्थ गौतमाला अष्टपरिष्कार कोणी दिला? घटिकाराने। त्यानंतर त्यांनी दीक्षा देण्यासाठी कुणीही नसल्यामुळे स्वतःच आपल्या हाताने चिवर परिधान करून कोणत्या नदीच्या पलीकडल्या तीरावर, अनोमा नदीच्या पलीकडल्या तीरावर त्यांनी आपले केस कापले आणि आकाश मार्गावर फेकून संकल्प केला, आपल्या सोबत होणाऱ्या जे दृश्याचं अवलोकन केलं की सत्य होणार की नाही, मी बुद्ध बनणार की नाही। तर ते केस पुन्हा खाली आले नाही। पुढे भिक्षू वेशामध्ये येऊन प्रवज्जित झाल्यानंतर राजगुराकडे त्यांचं भिक्षाटनाकरिता प्रस्थान होतो। तर बघूया पुढे। बोधिसत्व भी प्रवज्जित हो उसी प्रदेश में अनुप्रिया नामक कस्बे में आमों के बागों में एक सप्ताह प्रवज्य सुख में बीता। एक ही दिन में 30 योजन मार्ग पैदल चलकर राजगृह में प्रविष्ट हुए। तर ज्या दिवशी त्यांनी प्रवज्या घेतली त्या दिवशी एक आंब्याचं वन होतं, आम्रवन, त्याचं नाव होतं अनुप्रिया। त्या अनुप्रिया नावाचं एक बाजूला गाव होतं, त्या गावामध्ये तो आंब्याचा बगीचा होता, आमराई होती। त्या ठिकाणी त्याने 7 दिवसपर्यंत घालवले, त्या छोट्याशा गावाच्या बाजूला सुखामध्ये घालवले आणि हळूहळू नंतर ते राजगृहापर्यंत पोहोचले। राजगृहामध्ये प्रविष्ट झाले आणि त्या राजगृहामध्ये भिक्षाटन करू लागले। भिक्षा मांगने के लिए निकले। जैसे धनपाल राजगृह में प्रविष्ट हुआ हो, या प्रकारे की जसा कोणी महान धनवान व्यक्ती राजगृहामध्ये प्रविष्ट झालेला आहे, या प्रकारे जैसे असुरेंद्र देवनगर में प्रविष्ट हुआ हो, वैसे ही बोधिसत्व के रूप में देखकर सारा नगर संशुद्ध हो गया है। त्याला साऱ्या नगराला विचार पडला की इतका सुंदर कायाधारी आणि उंच
अशा कपड्यामध्ये संन्यासाच्या कसा काय, कोण आहे हा, म्हणून सारे लोक बघू लागले, अचंबित झाले. राजपुरुषों ने जाकर राजा से कहा, नगरातले जे राजाचे काही माणसं होते त्यांनी जाऊन राजाला सांगितलं, देव, इस रूप का एक पुरुष नगर में मधुकरी मांग रहा है. एक संन्यासी सुंदर रूप वाला संन्यास घेऊन आपल्या नगरामध्ये चारिका करत आहे, भिक्षाटन करत आहे. वह देव है या मनुष्य, नाग है या गरुड, कोण हम नहीं जानते. या शब्दावरून काय साबित होते की किती सुंदर काय असेल, देव आहे की कोणी मनुष्य आहे की नाग आहे की गरुड आहे. म्हणजे या प्रकारचे सुद्धा लोक म्हणजे मनुष्य योनीत असेल त्या काळात. जेव्हा गरुड ज्याला म्हणतात तो सुद्धा कदाचित महान माणूस असेल, त्याला आपण आज गरुड म्हणतो. त्यावेळेस ज्याला नाग म्हणतो, बुद्धिवान प्राणी, आपला विषय गेलेलाच आहे. नाग म्हणजे महान सुंदर बुद्धिवान प्राणी व्यक्ती. तर तो नाग आहे की मनुष्य आहे, या प्रकारच्या घटना त्यांच्यासोबत होत असेल की मनुष्य योनीमध्ये नागरूपाचे लोक येत असेल किंवा गरुड ज्यांना कोणाला म्हणत असेल मनुष्य योनीतले असेल. तर ते राजाजवळ सांगायला लागले. राजा ने, महाल के ऊपर खड़े हो महापुरुष को देख, आश्चर्यान्वित हो, अपने आदमियों को आज्ञा दी, जाओ देखो. राजा महालावर चढला आणि महालावरूनच पाहतो वरून कोण आहे, इतका सुंदर कायाधारी संन्यासी प्रवज्जित झालेला आणि चारिका करतो. आतापर्यंत त्यांनी कधी बघितलं नाही त्यांच्या नगरामध्ये. राजाने सुद्धा माणसं पाठवले की जाऊन बघा कोण आहे. जाओ, यदि अमनुष्य होगा तो नगर से निकाल कर अंतर्धान हो जाएगा. जर तो अमनुष्य असेल, मनुष्याच्या व्यतिरिक्त गरुड नाग, तर तो अदृश्य होणार. गावाच्या बाहेर गेल्यानंतर तो अदृश्य होणार असं राजा म्हणतो. यदि देवता होगा तो आकाश से चला जाएगा. म्हणजे त्यावेळेस सुद्धा ही प्रथा होती, देवता आकाशमार्गाने जायचे. यदि नाग होगा तो पृथ्वी में डुबकी लगाएगा. नाग मनुष्याच्या योनीमध्ये येत असतो, कारण मुचलिंद नावाच्या नागाने भगवान बुद्धाला पाऊस पडताना सहारा दिला. तो एक सत्पुरुष होता, परंतु त्याच्यात रिद्धिबल असल्या कारणाने त्याने नागाच्या योनीमध्ये येऊन त्या प्रकारे मदत केली. तर भगवान बुद्धाने त्याची प्रशंसा केली की सत्पुरुष लोक असे करतात. सत्पुरुष शब्द वापरला म्हणजे तो पुरुष होता, पण त्याच्यात रिद्धिबल असल्या कारणाने तो नाग योनीमध्ये त्या प्रकारे मदत केली. तर अशा ह्या घटना ती त्यावेळेस होत्या, म्हणून आपल्याला आज ऐकायला मिळतात. नाग असेल तर जमिनीत चालला जाईल. पृथ्वी में डुबकी लगा कर चला जाएगा. यदि मनुष्य होगा तो जो भिक्षा मिली है उसे खाएगा. मनुष्य असेल तर तो भोजन ग्रहण करेल, कारण हे भोजन बाकीच्या प्राण्यांना चालत नाही. नाग हे भोजन खात नाही. इच्छाधारी कोणता हे जर असेल रूप बदलणारा रिद्धिवाला, तरी हे भोजन मानवाचं खाऊ शकत नाही. गरुड आपलं रूप बदलवून जर गरुड योनीतला जर एखादी रिद्धिधारी आला तरी तो सुद्धा हे भोजन पचवू शकत नाही. फक्त माणूसच हे भोजन पचवू शकते. म्हणून त्यांनी म्हटलं की माणूस जर असेल तर हे भोजन खाईल. महापुरुष ने मिश्रित भोजन को संग्रह कर, इतना मेरे लिए पर्याप्त होगा. त्यांनी उपासक वर्गाने जे काही भोजन दिलेलं आहे ते पात्रामध्ये जमा झालं, पूर्ण मिश्र झालं. भात भाजी पोळी हे ते, पोळ्या तर तेव्हा नव्हत्याच, भातच होता. भात कढी
सहज जे काही टाकलं ते एकत्र झालं सर्व मिश्रित भोजन. तेव्हा त्याने ते मिश्रित भोजन घेतलं. माझ्यासाठी एवढं भरपूर आहे भुकेचा रोग मिटवण्यासाठी, म्हणून तो जाऊन प्रविष्ट हुए द्वार से ही बाहर निकल पांडव पर्वत की छाया में पूरब मुंह बैठ भोजन करने लगा. नंतर ज्या गेटमधून तो बाहेर म्हणजे आतमध्ये गेला त्याच गेटमधून बाहेर आला, जिथे कुंड आहे. आपण जातो ना ते बघायला वेळुवनकडे जाताना ते नगरीचं ह्या रस्ता आहे, एक या बाजूला जातो एक या बाजूला, दोन बाजूला जेतवनापासून याच्या वेळुवनाच्या पुढून नगरामध्ये जातो. तर तेव्हा तो तिकडून बाहेर निघाला, वेळुवन होतं तेव्हा वेळुवनापासून सरळ निघून कुठे त्या पर्वता त्याला मागच्या साईडला जे सप्तवर्ण गुफा आहे त्या ठिकाणी, जे पांडव पर्वत म्हणून मागच्या पर्वताला म्हणतात, त्या ठिकाणी जाऊन भोजन केलं उंचावर एका झाडाखाली. या प्रकारे पांडव पर्वत की छाया में पूरब मुंह कर बैठा, पूर्वेकडे तोंड करून पांडव पर्वतावर बसून भोजन केलं. उस समय उनके हाथ उलट कर मुंह से निकलते जैसे मालूम हुआ. ते भोजन जे केलं त्यानं कधी भोजन केलं नाही, रुखसुख असं चारिकेचं. त्यांनी सुंदर चांगलं स्वादिष्ट भोजन खाल्लं महालामध्ये. त्याला असं वाटलं हे भोजन खाताना गिळताना की आतडे बाहेर निघले का काय, एवढा त्रास होत आहे खाण्यासाठी. कारण खेड्यातलं गरिबाचं भोजन कसं असते, रुख भोजन असते, कठोर भोजन असते, चावण्यासाठी नरम नसतो. आणि महालातलं भोजन एक वेगळं भोजन राहते, नाना तऱ्हेचे पदार्थ, जे आवडलं ते खायचं. त्याला वाटलं की आतडे बाहेर निघतात की काय, ऐसे मालूम हुआ. तब इस जन्म में इससे पूर्व ऐसा भोजन आँख से भी ना देखा होने से, कधी असं भोजन पाहिलंच नाही. उस प्रतिकूल भोजन से दुखित हुए अपने आप को अपने आप ही यो समझाया. नंतर ते ठोकर चावल, एवढाले ठोकर चावल राहते, तोंडात जात नाही, असे काही ठिकाणी चावल राहते. तर ते भात घेतला आणि मिक्सवाल्या भाज्या त्यांच्या कशा आहे त्यांनी कधी खाल्लं नव्हतं. त्यांनी आपल्याला एवढं कठोर भोजन खाल्ल्यानंतर समतेत राहून मनाला समजवलं, सिद्धार्थ तू अन्नपान सुलभ कुल में 3 वर्ष के लिए पुराने सुगंधित चावल का भोजन किए जाने वाले स्थान में बैठा होकर भी गुदरीधारी म्हणजे भिक्षु को, गोदडीधारी, गोदडी म्हणजे बोत्री संगाटी, गोदडीधारी भिक्षु को देखकर सोचता था. तू तर आरामाचं भोजन खात होता पहिले, आणि तिथून त्या संन्याशाला पाहून, त्या भिक्षूला पाहून विचार करत होता की मैं भी कब इसी तरह भिक्षु बनकर भिक्षा मांगकर भोजन करूंगा. तू तर नेहमी हे चिंतन करत होता ना की भिक्षु जीवन श्रेष्ठ आहे, मग भिक्षु जीवन कधी मी जगू शकतो, अशी बोत्री खांद्यावर माझ्या कधी येऊ शकते, असं चिवर, वृक्ष चिवर लावायला कठीण चिवर असते, ते जाड बोत्री. क्या वह भी समय होगा. तू विचार करत होता ना की असा समय मला येणार का, मी सुद्धा भिक्षू बनणार का, आणि याच्यासारखं मी चारिका मागून भोजन खाणार का, म्हणत होता ना. म्हणून मनाला समजवते की तू तर असं म्हणत होता ना. और यही सोच घर से निकला था. तू तर असाच विचार करून निघाला ना की मला भिक्षू जीवन जगायचं आहे, भिक्षूचं जसं भोजन खाते तसं खायचं आहे. अब यह क्या कर रहा होय. मनाला तोच स्वतःच्या समजून राहिला की आता काय हे भोजन खाणं नाही होत, त्याच्यानं आतडे बाहेर पडल्यासारखं वाटते, तर असा खा, आता काय विचार करतोस.
इस प्रकार अपने आप को समझाकर निर्विकार हो भोजन किया। शांत मनामध्ये कोणताही असा स्वादिष्ट भोजनाचा विचार न करता, मनाला दूषित न करता भोजन केलं। राजपुरुषों ने उस वृत्तांत को देख जाकर राजा से कहा, भोजन करत असताना कशा प्रकारे त्यांना वेदना झाल्या ते गिळताना ते पाहून पुरुष त्याच्या आजूबाजूला बसले, तिथून पाहिलं आणि जाऊन सांगितलं राजाला। राजानं दूध पाठवले। राजा ने दूध की बात सुनकर नगर से शीघ्र निकलकर बोधिसत्व के पास जा उनकी चर्या से ही प्रसन्न हो बोधिसत्व को सभी ऐश्वर्य अर्पण किए। बोधिसत्व ने कहा। नंतर बोधिसत्वासोबत चर्चा झाल्या, त्याचे राजदूत वापस आले आणि हा गेला राजा आणि बोधिसत्वासोबत जेव्हा चर्चा केल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हे सारा राजपाट ऐश्वर्य सारं त्यागून आलेलो आहो। महाराज, मुझे न वस्तू कमाना है न भोग कमाना है। चर्चा केल्या त्यांनी, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे काय तुम्ही काहून असं केलं? शुद्धोधन राजाचा पुत्र, तर तो राजाला म्हणतो की मला कोणत्याही सुखाच्या वस्तू कमवायच्या नाही आहे आणि मला कोणत्याही भोगविलासामध्ये जगायचं नाही आहे। मैं महान बुद्ध ज्ञान अभिसंबोधी की प्राप्ति के लिए गृहत्याग किया हूँ। मला सम्यक संबुद्ध व्हायचं आहे, संबोधी प्राप्त करायची आहे, म्हणून मी निष्क्रमण केलं। अभिनिष्क्रमण म्हणजे घराच्या बाहेर पडलो, गृहत्याग केला। राजा के बहुत तरह से प्रार्थना करने पर भी उसका चित्त आकृष्ट न कर सकने पर कहा, त्याने अर्ध राज्य देव केलं। कोण राजा होता राजगृहाचा? बिंबिसार राजाने समजवलं का तुझ्या राज्यामध्ये काही झगडा भांडण झाला असेल, कोणता वाद झाला असेल, तो मिटेल आज नाही उद्या, तुला तिथे नसन राहायचं तर मी माझं अर्ध राज्य देतो, माझ्या राज्यात राह, दोघे म्हणून आपण राज्य करू। नाही, मला या गोष्टीमध्ये काही रुची नाही आहे, त्यामुळे मी फक्त जे बनलो आहे, बेघर झालो, गृहत्याग केला, कशाकरिता? सम्यक संबुद्ध बनण्याकरिता। भरपूर समजावलं राजाने, पण तरी त्यांनी काही आपलं मन त्या मार्गावर वळवलं नाही। अच्छा, तुम निश्चय से बुद्ध होगे। राजाने म्हटलं ठीक आहे, तुझा निश्चय आहे तर तू बुद्ध होशील। बुद्ध होने पर पहले पहल हमारे राज्य में आना। राजानं विनंती केली की ठीक आहे, आता तुझं म्हणणंच आहे तर तुझं म्हणणं काही मी बोलत नाही आणि तू काही माझ्या म्हणण्यानुसार येणार नाही, म्हणून आता तुझा संकल्पच आहे बुद्ध बनण्याचा, तर तुला कोणी रोखू शकणार आहे। पण जेव्हा तू बुद्ध बनशील तेव्हा मात्र माझ्या राज्यात येऊन मला भेट देशील, मला दर्शन देशील। यह संक्षेप में है, या थोडक्यात दिलेला आहे। प्रवज्जा का वर्णन करता हूँ। जिस प्रकार चक्षुमान प्रवज्जित हुए, इस प्रकार आरंभ होने वाले प्रवज्जा सूत्र को अट्ठकथा के साथ प्रवज्जा सूत्र में देखकर जानना चाहिए। म्हणजे याची पुन्हा दुसरी अट्ठकथा आहे। अट्ठकथेमध्ये सिद्धार्थ गौतमाच्या प्रवज्जेबद्दल आहे की तो कसा या मार्गावर चालतो, खरतड मार्गावर कसा आला तो आपल्या नगरातून, सारा वृत्तांत राजाला समजावून सांगते। राजाने समजवल्यानंतरही म्हणते की नाही, मला बुद्ध बनायचं आहे, बुद्ध बनण्यासाठी मी या मार्गावर निघालेलो आहे। तर त्याच्या प्रवज्जेचा पूर्ण वृत्तांत अट्ठकथेमध्ये आहे आणि तो इथे पूर्ण दिलेला नाही, त्यामुळे तो नंतर हळूहळू मार्गाने लागल्यावर आलार कलाम आणि उदक रामपुत्र यांच्याजवळ जातो। उनके पास पहुंचकर समाधी समापत्ती सीखी। त्यानंतर तिथे जाऊन त्यांचं ज्ञान काय आहे
हे लोकांना काय शिकवतात, यांच्याजवळ जे शिष्य आहे हे नेमके काय शिकतात, तर ते मला पण शिकायला पाहिजे. ते असं झालं नाही पाहिजे की जे प्रख्यात काही लोक आचार्य होते त्यांचं ज्ञान तुला माहीतच नाही आहे, असं झालं नाही पाहिजे. आपण सर्वांच्या ज्ञानाचा अनुभव घेतला पाहिजे असं म्हणून ते उदक, रामपुत्त आणि आलार कलामाच्या आश्रमांमध्ये जाऊन काही समापत्तीचा ज्ञान शिकले. समाधीमध्ये ते खडतर मार्ग होता परंतु ते त्यांनी पार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जो खडतर मार्ग आहे यांचा दोघांचा आहे, समाधी ज्ञान बोधाचा रस्ता नाही. हे जे समाध्या करतात हे काय बोध होणारं नाही. पाण्यात बुडून नाकतोंड बंद करून बराच वेळपर्यंत राहणे, कासवावर बडून जातात, मच्छा चावून जातात तरी निघायचं नाही, बराच वेळ दम रोखून राहायचं, बराच वेळ एका टांगेवर उभं राहायचं दिवस दिवस, बरंच एखाद्या ध्वजामध्ये घुसलं, याच्या झाडांच्या गर्द दाट याच्यामध्ये घुसलं का तिथं ध्यान करायचं. असे प्रकार त्यांनी शिकले त्यांच्याकडून. त्यांच्याजवळ जे जशा प्रकारे कडक कठोरतेने शिकवत होते त्या प्रकारे त्यांनी ते शिकून घेतलं त्यांच्याकडून. आणि लक्षात आलं की हा मार्गसुद्धा बोध प्राप्त करण्याचा नाही आहे, हा समाधी मार्ग. ऐसा विचार करून वो समाधि भावना की अपर्याप्त समझ देवताओं सहित सभी लोगों को अपना बल वीर्य दिखाने के लिए महान प्रयत्न में लगने की इच्छा से उर्वेला में पहुंच. नंतर ते सोडून दिलं आणि त्याच्यापेक्षा आपल्याला ते बल देवतासहित साऱ्या लोकांमध्ये आपल्यामध्ये जे बल आहे की नाही सर्वापेक्षा श्रेष्ठ म्हणून वीर्य बल, उत्साह म्हणतात त्याला. या मार्गावर चालण्यासाठी उत्साह आहे की नाही, पराक्रम करू शकणार की नाही मी, असं म्हणून तो पुढचा मार्ग धरला. उर्वेला मार्गाला निघाले. कुठून? राजगुरावरून. तिथे जाऊन यह भूमी भाग प्रदेश रमणीय आहे. त्यांना तो भाग उर्वेलाचा रमणीय वाटला, प्रसन्नता देणारा वाटला. असा विचार करून वहाँ रहने का महान प्रयत्न करने लगे. कौंडिन्य आदि 5 परिव्राजक भी गांव, शहर, राजधानी में भिक्षाचरण करते बोधिसत्व के पास वहाँ पहुँचे. नंतर हे पहिले जे 5 बनले होते की जेव्हा हा बुद्ध बनेल कौंडिन्य तेव्हा मी पण याच्या शासनामध्ये राहील म्हणून तो बनला. तर 5 लोक हे बनले होते पहिले, ते सुद्धा भिक्षाटन करताना त्यांना मिळाले. गावामध्ये भिक्षाटन करून त्यांच्याजवळ पोहोचले की त्यांना पता लागला की एक संन्यासी आलेला आहे, एक भिक्षू आलेला आहे, तर चला त्यांच्या भेटायला जाऊ. अब बुद्ध होंगे इस आशा से वह उनके 6 वर्ष तक महाप्रयत्न करने के समय आश्रम की झाड़ू, बरदारी आदि सेवाओं को करते बोधिसत्व के पास रहे. नंतर 6 वर्ष घोर तपश्चर्या जेव्हा केली तेव्हा 6 वर्षापर्यंत हे 5 लोक त्या सिद्धार्थ गौतमासोबत राहिले. एका जाग्यावर झाडू पोछा करत जायचा, इकडून तिकडून फुलं आणत जायचे, काही बोरं चारं पडलेली किंवा समाजामध्ये जाऊन चारिका करायची, हे त्यांनी पूर्वी केले. नंतर बोधिसत्वानी कडक मार्ग पत्करला त्या मार्गानं की मग अन्नसुद्धा त्यागलं. एक दाना ज्वारीचा, एक दाना समजा कोणता चावलचा, एक दाना बाजरीचा, असं करू इथपर्यंत म्हणजे घोर तपश्चर्या केली की पुऱ्या भोजनाचा त्यागच केल्यासारखा. पूर्ण 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. शरीराला खूप तडा दिली, खूप तपवलं. शरीर एकदम सुकून गेले, मांस पूर्ण जीर्ण झालं, हड्डीला चिपकलं, आतडे पूर्ण बारीक होऊन पूर्ण चिपकून गेले. या बाजूनं पोटाला हात लावला, पाठीच्या कण्याला लागायचा, पाठीच्या कण्याकडून हात लावला तिकडे पोटाचे ते आतडे चिपकलेले होते.
एवढं म्हणजे त्यांचं शरीर भयंकर सुकून गेल्यासारखं झालं, एखाद्या फळासारखं, सुकलेल्या फळावर। एवढी घोर तपश्चर्या केली। तेव्हा हे लोक सुद्धा त्यांच्यासोबत होते, पण हे तेवढे करत नव्हते, कारण यांचं बल त्यांच्या बलाला लागू शकत नाही। हे काही ना काही वेचून आणून खातच होते, परंतु त्यांनी खाणं भोजन सुद्धा सोडून दिलं होतं। बोधिसत्व भी अंतिम दर्जे की दुष्कर क्रिया करूंगा सोच, एक तीळ, फक्त एक तीळ, जंगली तीळ जंगलामध्ये पडलेली राहते, ते एक एक तीळ। तो टाइम कोणता होता? हा वेळ निघून चालला, 3 महिन्याचा कालावधी। 6 महिने घोर तपश्चर्या केली ना, प्रवज्या कधी घेतली? संन्यास केव्हा घेतला? कोणत्या याला? याच्या बाहेरची गोष्ट तुमच्या टिकत नाही, फुटलेलं पात्र आहे। आषाढ पौर्णिमेला त्यांनी प्रवज्या घेतली आणि तिथून निघाले। आता 6 वर्ष अशी घोर तपश्चर्या करत करत बुद्ध जयंतीच्याच वेळेस नंतर तिथे 6 वर्ष त्याच महिन्यापर्यंत येतात, मे महिन्यापर्यंत येतात। 3 महिने हे गेल्यावर किती महिने बाकी राहते बुद्ध जयंती याला? हा महिना कोणता चालू आहे? जुलैपासून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, याच्यापासून नोव्हेंबर ना डिसेंबर, 6 महिने झाले। आषाढ पौर्णिमेला चिवर घेतलं, त्याच्यानंतर 6 वर्ष घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी आषाढ पौर्णिमेपासूनच पुन्हा तर 6 याचा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5 जानेवारी, मे, जास्त महिने होतात। 6 वर्ष घोर तपश्चर्या केली, शेवटी मे महिन्यापर्यंत त्यांचं शरीर, म्हणजे मे महिन्यामध्ये शरीराला बरोबर केलं त्यांनी। आखरीच्या याच्यात मे महिना लागणार त्या याच्यामध्ये मे महिन्याच्या पूर्वीच त्यांनी भोजन ग्रहण केलं, सोडून दिलं अनशन। 6 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली, त्याच्यानंतर मे महिना जसा येते अशा 1 महिन्याच्या पूर्वी त्यांनी आपल्या शरीराला हळूहळू आहार देणं सुरू केलं। घोर तपश्चर्या पाहिलं त्यांनी की याच्यात काही लाभ झाला नाही, काहीच मिळालं नाही, इतकं करू नये, तर त्यांनी चारिका केली, हळूहळू खाणं सुरू केलं। तेव्हा हे 5ही लोक सोडून गेले। तेव्हा त्यांनी हळूहळू आपल्या शरीरामध्ये सुधार केला आणि पुन्हा जसंच्या तसं ताजंतवानं शरीर मे महिन्यापर्यंत झालं। मे महिन्यामध्ये सुजाताने खीरदान केली, तर तेव्हा ती म्हणते जणू काही देवता अवतरला। म्हणजे शरीर कसं केलं असेल? सुदृढ शरीर कसं होतं? कृष्ण होतं, जसं पहिले होतं। 6 वर्ष घोर तपश्चर्या केली तसं होतं, पहिले होतं। तेव्हा मे महिन्यापर्यंत मात्र त्यांनी याला कव्हर करून सुंदर शरीर बनलं होतं। या प्रकारे घोर तपश्चर्या केल्यानंतर दुष्कर तप केलं, त्याच्यानंतर 1 तीळ, 1 चावलचा दाना, असं करून त्यांनी भोजन केलं। पुढे चालून आहार ग्रहण करणं सोडून दिलं। देवता ने रोमकूपों द्वारा उसके शरीर में ओझ डाला, तो भी आहार के बिना बहुत दुबले होकर उनका कनक वर्ण रंग कसा होता? कनक यानी कनक, कनक, कनक म्हणजे सोना, सोने को बोलते हैं कनक। देवता लोगों का जो विमान रहता है कनक का, सोने को। तो शरीर कैसा था बोधिसत्व का? सोने के रंग का था।
कनक वर्ण शरीर काला पड़ गया, भोजन नहीं करने की वजह से काला पड़ गया। शरीर में विद्यमान महापुरुषों के 32 लक्षण छिप गए, 32 लक्षण दिसत नव्हते। एक बार श्वास रहित ध्यान करते, एक वेळा श्वासच घेत नव्हते अजिबात, जोपर्यंत राहण होते कईयो घंटेपर्यंत श्वास बंद, त्याला म्हणतात कुंभक। श्वास रहित ध्यान करते समय काय क्लेश से बहुत ही पीड़ित एवं बेहोश हो टहलने के चबूतरे संक्रमण भूमि पर गिर पडे। कितीतरी वेळा श्वास घेताना श्वास पुरेपूर जात नव्हता, जो शरीराला आवश्यक आहे तो शरीराला मिळत नव्हता, श्वास तर पटकन चक्रमण करता करता पड़त होते। तब कुछ देवताओं ने कहा श्रमण गौतम मर गए। काही देवता लोकांनी म्हटलं की श्रमण गौतम आता जिवंत नाही आहे। कुछ ने कहा अरहंत व्यक्ति का विवरण चर्या ऐसा ही होता है। अरहंत व्यक्ती आपल्या शरीराला कृश बनवतो, असाच राहतो अरहंत, एकदम शरीराला पुरा सुकवतो, असे काही देवता म्हणायला लागले। तब जिन देवताओं का विचार था कि श्रमण गौतम मर गए, ज्या देवता लोकांचा विचार होता कि हे मरण पावला, उन्होंने जाकर राजा शुद्धोधन से कहा, जे लोक चांगले लोक, ज्याला आपण समाजामध्ये जे चांगले कामं करतात त्यांना देवता म्हणतो ना, असे लोक सुद्धा, राजाला सुद्धा देव म्हणल्या जात होतं त्यावेळेस। तर असे लोक असेल पाहण्यासाठी तर त्यांनी निरोप पाठवला शुद्धोधनाला, तुम्हारा पुत्र मर गया, बातमी पाठवली। मेरे पुत्र ने बुद्ध होने के पश्चात शरीर छोड़ा अथवा बुद्ध होने से पूर्व ही शरीर छोड़ दिया। राजा त्यांना विचारतो, बुद्ध बनला होता का तेव्हा मरण पावला की बुद्ध बनाच्या पहिलेच मरण पावला? बुद्ध न हो सका, प्रयत्न भूमि में प्रयत्न करते हुए ही गिरकर मर गया है। त्या लोकांनी सांगितलं की प्रयत्न करता करता बुद्धत्वासाठी प्रयत्न केले, परंतु प्रयत्न करता करता प्रयत्नामध्ये सफल न होता तो असाच मरण पावला। यह सुनकर राजा ने इस बात का विरोध किया, मैं इसमें विश्वास नहीं करता, मैं विश्वास नहीं करता। क्यों? उसका संकल्प ही बुद्ध बनने का है, इसलिए बुद्ध बनने के पहले वो मर नहीं सकता, मेरा विश्वास नहीं है। बुद्ध हुए बिना मेरे पुत्र की मृत्यु होने वाली नहीं। राजा ने किस लिए विश्वास नहीं किया? काय कारण आहे राजाने विश्वास केला नाही? हां, कारण भविष्यवाणी होती लक्षणाला धरून। बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर जे लक्षणं असतात आणि त्या लक्षणाचा व्यक्ती बुद्धच बनतो, त्याच्यात दोनच मार्ग राहतात, एक तर राहिला असता तर चक्रवर्ती सम्राट असता, नाहीतर गेला बुद्ध बनल्याशिवाय मरणार नाही, हे खास त्याला माहीत होतं राजाला। म्हणून ते बुद्ध बनल्याशिवाय मरणार नाही या गोष्टीला मी, तुझ्या गोष्टीला नाकारतो की तो बुद्ध बनायच्या पहिले मरण पावला, हे मी मान्यच करत नाही। या प्रकारे राजा म्हणत। तपस्वी कालदेवल के वंदना करने से, कालदेवलनं जे वंदना केली होती एवढ्या मोठ्या तपस्वीनं, ते त्याला माहीत होतं शुद्धोधन राजाला, म्हणून म्हणे होई नहीं सकता। तपस्वी कालदेवल तपस्वी ने वंदना करने के दिन तथा जंबू वृक्ष के नीचे, शेतामध्ये पेरणीच्या वेळेस जांभळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले। अलौकिक घटना देखे रहने के कारण होश में आकर बोधिसत्व के उठ बैठने पर उन देवताओं ने फिर महाराज शुद्धोधन को जाकर कहा। नंतर काही लोक इथे होते, ते नंतर गेले का अरे आता होशमध्ये आला, सांगायला गेले, महाराज तुम्हारा पुत्र सकुशल है? मरा नहीं है। राजा ने कहा, हाँ मैं अपने पुत्र के जीवित रहने की बात जानता हूँ। राजाला सुद्धा
हमी होती की असं होऊच शकत नाही, काल देवलची भविष्यवाणी खोटी ठरू शकत नाही. महासत्व की 6 वर्ष की दुष्कर तपश्चर्या आकाश में गाड बांधने के समान निष्फल हुई. आकाशामध्ये गाठ पाडू शकत नाही अशा प्रकारे निष्फल झाली, त्यामधून काहीही प्राप्त झालेलं नाही. तब उन्होंने सोचा यह दुष्कर तपश्चर्या बुद्धत्व प्राप्ति का मार्ग हो नहीं सकता. शरीराला तडा देणे, रंजवणे, गांजवणे, झिंजवणे हा मार्ग काही ज्ञान प्राप्तीचा होऊ शकत नाही. इसीलिए स्थूल आहार ग्रहण करने के लिए ग्रामों तथा नगरों में भिक्षाटन कर भोजन करना आरंभ कर दिया. 6 वर्ष निघून गेले तेव्हा घोर तपश्चर्या त्यागली. भोजन करणे आवश्यक आहे. आता शरीर सुकून गेलं पण ज्ञान काही प्राप्त झालेलं नाही. म्हणून हा मार्ग बुद्ध बनण्याचा होऊच शकत नाही, खरतड मार्ग, म्हणून सोडून दिला त्याला. शरीर के 32 महापुरुष लक्षण फिर स्वाभाविक अवस्था में आ गए. बरेच लोक सांगतात 6 वर्ष घोर तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर खीर खाल्ली. 6 वर्ष घोर तपश्चर्या केल्यावर शरीर कसं राहणार? कृश राहणार. मग कृश शरीराला ती पन्ना नावाची दासी असं म्हणणार का? जणू काही वटवृक्ष देवतात उतरली, तिला पाठवलं साफसफाई करायला, तेव्हा असे शब्द वापरले ना. तर कृश शरीरवाला देवता होऊ शकते का? कोणाला वाटेल ह्या खूप सुंदर आहे म्हणून. म्हणून त्यांनी भोजन घेणं सुरू केलं आणि हळूहळू ते शरीर स्वाभाविक अवस्थामध्ये आणलं आणि नंतर 32 लक्षणं दिसायला लागले. शरीर फिर स्वर्ण वर्ण ही हो गया. ऐसा था उनका शरीर, सोने जैसा चमकने वाला था. वो एक लक्षण है, 32 लक्षण में आता है. पंचवर्गीय भिक्षुओं ने सोचा 6 वर्ष तक दुष्कर तपश्चर्या करके भी यह सर्वज्ञता को प्राप्त नहीं कर सका. अब ग्रामादि में भिक्षा मांगकर स्थूल आहार ग्रहण करता हुआ तो यह क्या ही कर सकेगा. 6 वर्ष घोर तपश्चर्या करूनही हा बुद्ध बनला नाही. आता भोजन खाऊन कुठं बुद्ध बनणार आहे असं म्हणून त्या 5ही लोकांनी हे वचन उच्चारून त्यागून दिली. यह लालची है, भोजन का लालची बन गया असे म्हणायला लागले ते. कौंडन्य वप्प भद्य महानाम अश्वजित. लालची है, तपस्या के मार्ग से भ्रष्ट आहे. आता हा याने भोजन केलेलं आहे, आता हा भ्रष्ट झालेला आहे. जैसे सिर से नहाने की इच्छा रखने वाले के लिए औस बूंद की ओर ताकना निष्फल. जो व्यक्ती आंघोळ करू इच्छितो, डोक्यावरून पाणी टाकू इच्छितो आणि अशा व्यक्तीला ओस, हिवाळ्यामध्ये जे ओस पडते ना गवतावर, दवबिंदू, त्यानं काय आंघोळ होणार आहे? त्या समान झालं म्हणते की आंघोळ तर झाली नाही पण त्या दवबिंदूनं काही आंघोळ होणार नाही. तर हा आतापर्यंत काही करू शकला नाही घोर तपश्चर्या करून, या भोजन खाल्ल्यानं काही हा प्राप्त करू शकणार नाही. तर याच्याकडे आशेनं बघायचंच नाही आपण. या दवबिंदूनं आंघोळ केल्यासारखी होईल. याच्याकडे जर आपण बनलं का हा कधी बुद्ध बनते ना, कधी आम्हाला भेटते, याच्याकडे पाहणं सोडून द्या या आशेनं. असे 5ही लोक म्हणायला लागले. निष्फळ आहे. वैसे ही हमारा इसकी ओर ताकना, आशा रखना है. याच्यासोबत बुद्ध केव्हा बनेल म्हणून याच्या भरोशावर राहणं काही ठीक नाही आहे. इससे हमारा क्या मतलब, याच्यासोबत राहणं काय आमचा काय फायदा आहे? याच्यामुळे काय आम्हाला मिळणार आहे? ऐसा सोच महापुरुष को छोड़ अपने अपने पात्र चिवर ले 18 योजन चलकर ऋषिपतन पोहोच गए. ऋषिपतन मृगोदय वनामध्ये ते निघून गेले सोडून की हा काय आता बुद्ध बनत नाही आणि याच्या आशेवर राहणं काही ठीक नाही. या प्रकारे त्यांनी त्यांचा साथ सोडून दिलेला आहे. ही होती खरतड तपश्चर्या. उद्याला पाहूया सुजाताने दिलेली खीर.
आता कोणत्या याला खीर दिली आणि त्या खिरीमुळे कसे जगले, बऱ्याच लोकांचे इथे भ्रम आहे, काही मतमतांतर आहे, काही गलत मताचे आहे की बुद्ध पौर्णिमेच्या 1 महिना पहिलेच सुजातानं खीर दिली, या विचाराचे लोक आहे आणि व्हॉट्सअप फेसबुकवर मस्त प्रचार करतात, धूम मचवतात या गोष्टीची की वैशाख पौर्णिमेच्या पहिल्याच पौर्णिमेला खीरदान केली. मग सिद्धार्थ गौतमाने त्याने गोळे बनवले आणि 49 गोळे बनवून 49 दिवस ठेवले. मग 49 दिवस तो ध्यान करत बसला आणि 49 दिवस त्याने एक गोळा खाल्ला आणि तेव्हा तो बुद्ध बनला. या प्रकारचा अपप्रचार समाजामध्ये सुरू आहे आणि ज्यांना अभ्यास नाही आहे ते मानूनही राहिले आणि पुन्हा पुढे ती पोस्ट सरकवून राहिले. तर आपण त्याच्यानंतर सच्चाई काय आहे, नेमकं कोणत्या पौर्णिमेला तिनं दान केलं ना कोणाच्या भोजनदानावर ज्ञानप्राप्ती झाली. तुम्ही जर कोणतीही खीर नाही, दुधाचा पदार्थ कोणताही तुम्ही 8 दिवस ठेवा, काय होते? बुरशी लागते किंवा अळ्या पडते. दुधाच्या पदार्थात बुरशी लागते नाही तर अळ्या पडते. 49 दिवस ते घास बनव ठेवले म्हणून प्रचार करतात बरेच लोक. तेच ना, ठेवले 49 दिवस. आता या पौर्णिमेपासून तर त्या पौर्णिमेपर्यंत तसा प्रचारच नाही आहे. बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये सुद्धा गलत लिहिलेलं आहे. 49 दिवसच आहे. म्हणून जो लिहिणाऱ्यानं किंवा हे असा अपप्रचार जो आहे तर तो तसा नाही आहे. 49 दिवस त्यांनी घालवले, पण कोणते? बुद्ध बनल्याच्या नंतर 7 दिवस बोधिवृक्षाखाली, 7 दिवस अनिमित ठिकाणी, 7 दिवस त्या अजपाल वृक्षाखाली, 7 दिवस मुचलिंदामध्ये, 7 दिवस रत्नघरामध्ये, 7 दिवस चक्रमणामध्ये, प्रतीच्या समुत्पादाच्या याच्यामध्ये 49 दिवस त्यांनी केव्हा घालवले? बुद्ध बनल्याच्या नंतर. आणि हा अपप्रचार केव्हाचा आहे? बुद्ध बनण्याच्या पहिलेच आहे. हा आहे घोळ आहे सारा. तो घोळ आपण याच्यामधून काढणार पुराव्यासकट. एकच पुरावा नाही तर 4-5 पुरावे देऊ. लोक बुद्ध आणि धम्मग्रंथाचाच पुरावा देतात. पहा 49 दिवस चुकीचं आहे. त्याच दिवशी रात्रभर बस इकडून भोजन घेतलं, ताजेतवाने झाले, रस्त्यामध्ये स्वस्तिक भेटला, म्हशी चारणारा, पेंडीभर त्याने गवत दिलं, नरमवालं गवत घेतलं, आसन बनवलं, ध्यान साठी पूर्व दिशा निवडली, ध्यान सुंदर प्रकारे आसनावर बसले, ध्यानाला बसले, मन लागत नव्हतं, बार मन लागत नव्हतं. मग ठरवलं आता नाही, आता उठणे किंवा हलणे डुलणे बंद. जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी अजिबात उठणार नाही. ते रात्रीचे 12 वाजता. कारण पहिल्या दिवशी आषाढ या वैशाख पौर्णिमेच्या पहिल्या रात्री त्यांना स्वप्नही पडले 5. कुठे? खीर खाण्याच्या पहिल्या दिवशी वडाच्या झाडाखाली. बेंबीतून झाड निघलं, आकाशापर्यंत गेलं, पूर्ण याच्यापर्यंत. हे स्वप्न होते 5. त्या 5 स्वप्नाचा त्यांनी अर्थ लावला. होईल का बा मला ज्ञानप्राप्ती? होईल का मला? असं होईल का? मी बुद्ध बनीन का? माझा धम्म जाईल का मानवापासून देवतापर्यंत? या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पसरण का बा बुद्ध बनल्या? ते 5 स्वप्नाचा अंदाज लावला. त्याच्यानंतर पात्र फेकून पाण्यामध्ये तिथे विचारलं, मला जर ज्ञानप्राप्ती होत असेल तर पात्र विरुद्ध दिशेने जाईल. गेलं, त्या साऱ्याचा सार घेऊन बसले. आता हड्डी तुटो, मांस सुको की जीव जाओ, वज्रासन म्हणतात त्याला, वज्र आसन.
म्हणजे जीव गेला तरी चालते, पण हे आसन सोडायचंच नाही. ते रात्रभऱ्यात वैशाखी पौर्णिमेला रात्रीचे 12 वाजता नवीन ज्ञानाचा उदय झाला, नवीन चक्षु खुलले. कोणाच्या खीर महान झाली? कोणाच्या खीरीवर ज्ञानप्राप्ती झाली? काहून म्हणल्या जाते? सुजाताची खीर कशी अशीच महान थोडी झाली. तिच्याच भोजनावर एनर्जी होती. ते रात्रभर मार सेनेसोबत लढाई, सारे चित्रविचित्र दिसायचे, सारे डोळ्याच्या समोर याचे, भय याचा, मार घाबरवून टाकायचा, वासना याची, याची आठवण याची, रातवाटात ती आठवण याची, सारे मारसेना इकडून तिकडून शत्रू दिसायचे, तलवारी भाले युद्ध, ह्या साऱ्या मारसेना. भयभीत आवाज याचे, ह्या मारसेना. त्याच्यावर साऱ्यावर परास्त केला आणि विजय प्राप्त केला. आणि शेवटी त्यांच्याच मनातले विचार येऊन त्यांनाच भयभीत करायला लागले की तू बुद्ध बनला नाही. समोर येऊन प्रगट होऊन ते विचार जोराजोरानं त्यांच्या कानात घुमू लागले, बुद्ध बनला नाही, सबूत काय? आणि त्यांनी काय सबूत दाखवला? हात लावला भूमीला की वसुंधरा ही कोण आहे? माझा सबूत. जसा हात लावला तसा कडकड 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 असा आवाज येऊन धरणी हालायला लागली. तो विचाराचा जो मार होता गायबच झाला. क्षणा मारसेन तिचा सुजाताचा ते भोजन महान ठरलं. चुकीचे काही पुरावे आहेत. त्याच्यामुळे बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये पुन्हा देवदत्त हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ दाखवला. आपण कोणाचा भाऊ पाहिला? सख्खा भाऊ आहे यशोधराचा. आणि यशोधरा कोण आहे? पत्नी. आणि यशोधरा कोणाची पोरगी आहे? अमिता, शुद्धोधनाच्या बहिणीची पोरगी. मग देवदत्त कोणाचा पोरग? अमिताचा. सुप्रबुद्धाचा पोरग. सुप्रबुद्ध आणि अमिता दोघांचं लग्न पाहिलं ना आपण. म्हणजे चुकीचा इतिहास लोकांच्या समोर जेव्हा जाते त्या लोक मानसिकता बनवतात की चुलत भाऊच होता. 49 घासच खाल्ले, 49 दिवसच खाल्ले, पुरवले. हा चुकीचा संदेश. म्हणून अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय याचा आपल्याला क्लिअर माहिती होत नाही. हां, तेव्हाच ना खीर खाल्ली, त्याच्यानंतर आंघोळ केली, ताजेतवाने झाले, त्याच्यानंतर पात्र फेकून 4 वाजताच्या दरम्यान, पात्र नदीमध्ये टाकून 4 वाजताच्या दरम्यान तो संकल्प करून पुढे निघाला. त्याच्यानंतर सायंकाळची म्हशी चारून जाताना स्वस्तिक भेटला. घरी जाताना तो स्वस्तिकपासून गवत घेऊन या तीरावर आले. तो तीर त्या बाजूचा जिथे वटवृक्ष होता, जिकडे आपण सुजाताकडे जाताना घाट होता तिथे, तिथे हातपाय धुवून ताजं तबानं होऊन तिथंच पात्र फेकलं. तर या चंद्रप्रभा आणि नागराज याचा आश्रम जो होता, आज बाजारातून जे रस्ता जाते ना, जिथे याचा मठ आहे शंकराचार्याचा, बाजूला मठातून दरवाजा जाते, मोठा एक दरवाजा आहे लाकडाचा. त्या ओलांडून पलीकडे गेलं का घाट होता तिथं, तिथे नागराजाचा आश्रम होता. तिथं जाऊन बुडालं. तर जास्त दूर नाही आहे अंतर. पलीकडे वडाचं झाड, सुजाताचा, त्या काठावर नाही या काठावर पूर्वेलाचं बन ते आश्रम, जास्त अंतर नाही, तिकडून दिसते. तिथून नदीतून चालली आली या बाजूला गवत घेऊन. तोच दिवस होता वैशाखी पौर्णिमेचा. रात्रभर संघर्ष केला. त्या रात्रीचे 12 वाजता वैशाखीचा दिवस निघाला. ज्या दिवशी खीर खाल्ली त्याच दिवशी रात्रभर तिच्याच खिरेवर संघर्ष करून सकाळी दिवस निघाला, संबोधी प्राप्त. तो होता वैशाखी पौर्णिमा. 12 वाजता बरोबर काट्यावर काटा येताना ज्ञानाची प्राप्ती. नवीन दिवस उजाडला 12 वाजता.
हे आहे. म्हणून बऱ्याच ग्रंथांमध्ये चुका आढळतो आणि सांगणाऱ्यामध्येही ऐकीव ज्ञान, ना प्रशिक्षणाचं ज्ञान, ना अभ्यासाचं ज्ञान, अशी अवस्था समाजामध्ये आहे. कुठला सुटला कोणी 4 पुस्तकं वाचतो, लोकायला सांगत फिरतो, याच्याकडलं ऐकतो, त्याच्याकडलं ऐकतो, जमा करतो, सांगत फिरतो, पुरावा देता येत नाही. आपल्याजवळ 4 ते 5 ग्रंथाचे पुरावे आहेत की वैशाख पौर्णिमेलाच खीरदान केली, खाल्ली, त्याच दिवशी वैशाख पौर्णिमेसाठी पहिल्या दिवशी खीरदान केली संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी त्यावरच ज्ञानप्राप्ती झाली. ठीक आहे. सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, सर्व दुःखातून भयातून रोगातून मुक्त होशी मंगल कामना.